केप्र उत्सव नवरात्रीचा। आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे अनन्याची। अनन्या म्हणजे सोशल मीडियाची उगवती स्टार। तिच्या स्टायलिश आउटफिटसाठी, ग्लॅमरस लुकसाठी आणि ग्लॅमरस लाईफस्टाईलसाठी ती ओळखली जायची। तिचं इंस्टाग्राम हे कायम तिच्या पार्टीज, डिझायनर ड्रेसेस आणि ट्रिप्स फोटोंनी भरलेलं असायचं। इतके सुंदर सुंदर फोटो असायचे की ते पाहून लोकांना तिचा हेवा वाटेल। या सगळ्यामुळे तिचे फॉलोअर्स प्रचंड वाढले होते आणि कळत नकळत या सगळ्याचं प्रेशर अनन्याच्या मनावर होतं। स्वतःची इमेज मेंटेन करणं, स्वतःला दुसऱ्याबरोबर कंपेअर करणं, सतत इतरांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी धडपड करणं, या सगळ्यामुळे ती कधीच समाधानी नव्हती। तिची ही अवस्था लक्षात घेऊन तिच्या आईनं तिला ब्रह्मचरणी देवीची गोष्ट सांगितली। ब्रह्मचरणी देवी म्हणजे पूर्वजन्मीची हिमालय राजाची कन्या। नारदजींच्या उपदेशानं ब्रह्मचरणी देवीनं भगवान शिवशंकर यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तप केलं। सर्व देवदेवता, ऋषीमुनींनी ब्रह्मचरणी मातेच्या तपश्चर्येचं कौतुक केलं, पण या कौतुकाला भुलून न जाता तिनं तिच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं। आंतरिक शांती आणि समाधान मिळवलं। या तपश्चर्येचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं। या तपश्चर्येमुळे भगवान शिव तिला प्रसन्न झाले आणि त्यांचं नातं कायमचं जोडलं गेलं। लक्षात ठेवा अनन्या, खरं सौंदर्य हे आतून येतं। ज्याचं मन निर्मळ, शुद्ध आणि सात्विक असतं त्याचा चेहरा, शरीर तजेलदार असतं। तुमच्या सौंदर्याची परिभाषा कुठलाही सोशल मीडिया नाही ठरवू शकत। तुमचं सौंदर्य ठरतं तुमच्या आतल्या आनंदावर, आणि हा आनंद तुला मिळणार आहे तुझ्या नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, महत्त्वाचं म्हणजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये। अनन्या मन लावून आईचं बोलणं ऐकत होती। आई म्हणाली, अनन्या, जर आपल्यापासून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर आपण असं काहीतरी द्यावं ज्याची जगाला गरज आहे। मग आपले फॉलोअर्स बरोबर त्या गोष्टी फॉलो करतात। जर चांगले विचार, चांगल्या गोष्टी सोशल मीडियावरती पोस्ट केल्या तर तुझे हे विचार बाकीचे लोक फॉलो करतील आणि एक सुंदर जग निर्माण होऊ शकेल। अनन्याला आईचं म्हणणं पटलं। देवी ब्रह्मचरणीच्या कथेनं प्रेरित होऊन तिनं सोशल मीडियावरनं ब्रेक घेतला। मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर वेळ घालवला। तिला आवडत असलेल्या गोष्टींमध्ये रिसर्च केला। त्यातून समाज उपयोगी असा काय प्रकल्प करू शकतो का यावर तिनं विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून समाजातल्या सकारात्मक गोष्टींसाठी जे बदल आवश्यक आहेत ते इतर लोकांपर्यंत पोचवण्यासाठी तिनं तिच्या इंस्टाग्रामचा वापर केला। आता तिचे फॉलोअर्स फक्त क्वांटिटेटिव्ह नव्हते तर क्वालिटेटिव्ह सुद्धा होते। अनन्याला जाणवलं, लाईक्समधून मिळणाऱ्या आनंदापेक्षा इतरांना असं वागण्याची प्रेरणा देणं हा आनंद खूप मोठा आहे। असंच आपण सुद्धा स्वतःशी प्रामाणिक राहून सोशल मीडियावरनं एकमेकांशी कनेक्ट राहण्याच्या ऐवजी एकमेकांना भेटून सुंदर अर्थपूर्ण नाती तयार करून आपलं एक छान जग निर्माण करू शकतो आणि आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद एकमेकांबरोबर साजरा करू शकतो।